जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, पाठीमागे एक मी व्हिडिओ बनवला होता की जेल पोलीसबद्दल नाही का संपूर्ण माहिती, म्हणजे त्यांचं ट्रेनिंग कुठं होतं, पगार किती असतो, काय ह्या त्या गोष्टी नाही का याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता। आणि त्या व्हिडिओला नाही का तुम्ही इतका जबरदस्त असा प्रतिसाद दिला आहे। जवळपास तो व्हिडिओ बघा किती गेलेला आहे, तर 1 लाख जवळपास 1,35,000 प्लस तो नाही का व्हिडिओ गेलेला आहे। म्हणजे 1,35,000 लोकांनी जवळ तो व्हिडिओ नाही का बघितला आहे। आणि त्याच्या नाही का मी ज्यावेळेस नाही का कमेंट नाही का वाचत होतो, तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते, तर कारागृहाबद्दल नाही का आणखी लोकांना नाही का माहिती हवी होती। तर ती माहिती नाही का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जर लोकांचे नाही का खूप सारे असे क्वेश्चन होते, जसं की जिल्हा पोलीस आणि कारागृह पोलीसमध्ये काय फरक आहे, त्याचबरोबर नाही का त्यांची बदली कशी असते, पुन्हा एका जिल्ह्यात भरती झालं तर एका जिल्ह्यात राहतं का, किंवा आणखी डिपार्टमेंटल PSI परीक्षा देता येते का, असे नाही का बरेच प्रश्न आहेत। तर प्रश्नांचं मी आज तुमचं निराकरण करणार आहे। तर बघा, खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे। ज्याही मुलांचं समजा SRPFला सिलेक्शन झालं किंवा ड्रायव्हरला सिलेक्शन झालं आणि कारागृहालाही सिलेक्शन झालं, म्हणजे जेललाही सिलेक्शन झालं, तर नेमकं जॉईन कुठं करायचं असा एक मुलांचा प्रश्न असतो। तर त्या संदर्भात सर्व माहिती ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जेवढेही डाऊट असतील तर ते नाही का 100% क्लिअर होणार आहे। आणि ह्या व्यतिरिक्त जर तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला क्वेश्चन विचारू शकता, ठीक आहे। तर बघा, सगळ्यात जास्त विचारला गेलेला क्वेश्चन हा आहे की डिपार्टमेंटल PSI देता येते का, ठीक आहे। ज्याप्रमाणे समजा जिल्ह्याला जो मुलगा नाही का पोलीस शिपाई पोलीस शिपाई म्हणून ज्यावेळेस समजा भरती झाला, तर तो 3 वर्षानंतर काय होतं, तर त्याला डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा ही देता येते। त्याचबरोबर जर समजा तुम्ही इकडे कारागृहाला जेलला जर तुम्ही जॉईनिंग केली, तर 3 वर्षानंतर तुम्हाला PSI ची परीक्षा ज्याप्रमाणे बाहेरच्या पोलिसांना आहे त्याचप्रमाणे तुम्हाला देता येईल का। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ही PSI ची जी काही परीक्षा आहे तर ती नाही का तुम्हाला देता येत नाही, ठीक आहे। तर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला नाही का तुरुंग अधिकारी, ठीक आहे, काय तुरुंग अधिकारी या पदासाठी नाही का वॅकन्सी निघतात। आणि त्याचा पण क्रायटेरिया इकडे इतका बेकार आहे, तर तो आहे किती 10 वर्ष, म्हणजे तुमची 10 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला हे पदाची परीक्षा देता येते। तर तुम्हाला काय, तर PSI या पदाची परीक्षा ही 3 वर्षानंतर इकडे देता येत नाही, ठीक आहे। त्याचबरोबर बघा, आता पुढचा क्वेश्चन काय आहे, जेल पोलीसहून जिल्हा पोलीसला नाही का बदली होते का। ज्याप्रमाणे समजा आता एखादा मुलगा आहे, त्याची नाही का मुंबई या ठिकाणी नाही का तो भरती झालेला आहे, आणि त्या ठिकाणून त्याला समजा त्याच्या प्रॉपर जिल्ह्यात यायचं आहे, तर काही विशिष्ट वर्ष सेवा झाल्यानंतर 3 अप्लाय करू शकतो मुंबई ठिकाणून। तर तो त्याच्या प्रॉपर जिल्ह्यात येतो आणि तिथं पूर्ण त्याची नाही का ड्युटी संपेपर्यंत 58 वय वर्ष 58 पर्यंत तो काय करतो, ड्युटी त्या ठिकाणी करतो, ठीक आहे। त्याचप्रमाणे मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जेलला ड्युटी करता, तर इकडं पण तसंच आहे का, तर मित्रांनो नाही। तर तुम्हाला नाही का समजा तुम्ही संभाजीनगर नगर विभागात भरती झाले, तर तुम्हाला संभाजीनगर ज्या जिल्ह्यामध्ये जर समजा तुम्ही फॉर्म भरला आहे, तर तुम्हाला नाही का त्याच ठिकाणी राहता येत नाही। तर संभाजीनगर विभागामध्ये जेवढे जेल येतील त्या ठिकाणी तुमची प्रत्येक 6 वर्षाला काय होते, बदली होत असते, ठीक आहे। तर तुमचा हा पण नाही का क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व झालेला असेल, तुमची जिल्ह्याहून इकडे बदली होत नाही, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एकाच जिल्ह्यात ड्युटी असत नाही, तर तुम्हाला विभागामध्ये बदली होत असते, ठीक आहे। आणि बदली ही किती वर्षांनी होत असते, तर मी तुम्हाला सांगितलंच की ज्यावेळेस समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाही का तुम्हाला पहिली पोस्टिंग भेटली, तर तुम्ही कंटिन्यू त्या ठिकाणी न राहता 6 वर्षानंतर तुमची विभागामध्ये समजा आता नांदेड असेल, परभणी असेल, पैठण असेल किंवा लातूर असेल, या ठिकाणी तुमची 6 वर्षांनी बदली होणार आहे किंवा होते, ठीक आहे। पुढं बघा, आता तर ट्रेनिंग कुठं होतं किंवा किती महिन्यांचं असतं। ज्याप्रमाणे समजा महाराष्ट्र पोलिसांचं ट्रेनिंग किती 9 महिन्यांचं ट्रेनिंग असतं, आहे का नाही, 9 महिने। तसंच नाही का इकडं पण नाही का तुमचं ट्रेनिंग असतं का 9 महिन्याचं। आणि PTCला वगैरे होतं का, समजा काय नॉनव्हेज असेल किंवा मुंबई असेल अशा ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होतं का, तर नाही। तर जेल पोलिसांचं एक विशिष्ट नाही का ट्रेनिंग सेंटर आहे, आणि ते आहे येरवडा या ठिकाणी, ठीक आहे। येरवडा या ठिकाणी त्याचं नाव आहे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र। तर या ठिकाणी तुमची ट्रेनिंग असते, आणि ती 9 महिन्याची नसून तर तुमची नाही का
6 महिन्यांची ही ट्रेनिंग असते, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, तर तुम्हाला जेल मॅन्युअल किंवा जेलचे कार्यपद्धती कशी चालतील ह्या गोष्टी शिकवल्या जात्या. आणि जे काही वेपन वगैरे असेल, SLR असेल, 303 असेल, ह्या रायफल वगैरे ज्याप्रमाणे इकडं पोलिसांना शिकवलं जातं त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे पण ह्या गोष्टी शिकवल्या जातात, ठीक आहे. तर हा पण डाऊट तुमचा या ठिकाणी क्लिअर झालेला असेल, ठीक आहे. त्याचबरोबर बघा आता ड्युटी कशी असते, तर बघा इकडे ड्युटी नाही का, ज्याप्रमाणे जिल्ह्याला ही ड्युटी नाही का कशी 12-12 तासाच्या शिफ्टमध्ये ड्युटी असते, तशी इकडं नाही का तुमची ड्युटी असते 3 शिफ्टमध्ये, समजा 8 तासाची ड्युटी, या पद्धतीनं तुमची ड्युटी ह्या ठिकाणी असते, ठीक आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तर तो म्हणजे काय, तर पगार किती असतो. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, पगार. तर आपण जे पण काही काम करतो तर ते कशासाठी करतो, तर पगारासाठी करतो. तर मग जिल्ह्याला आणि इकडे जेलला तर पगार हा जवळपास नाही का, जवळपास म्हणण्यापेक्षा नाही का सिमिलरच आहे. तर सगळ्यांचं बेसिक किती 21,700 पासून नाही का 7P नुसार 21,700 नुसार स्टार्ट होतं. आणि त्यामध्ये नाही का तुमच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल, जे काही HRA असेल, TA असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस आहे ते ॲड होऊन तुमचं पेमेंट तुम्हाला भेटत असतं. म्हणजे दोन्हीकडचं पेमेंट हे सिमिलरच आहे, फक्त तुमची ड्युटीची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीनं वेगळी आहे, ठीक आहे. आणि हा HRA वगैरे तो पण नाही का सिटीनुसार नाही का वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा असतं. जसे की आता समजा तुम्ही मेट्रो सिटीत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला HRA हा जास्त प्रमाणात भेटतो. तसंच समजा तुम्ही जर रुरल एरियामध्ये किंवा ती सिटी नाही का थोडीशी नॉन मेट्रोमध्ये येत असेल तर तिथं तुमचा HRA हा कमी होतो. तर ते सिमिलरच आहे जिल्ह्याला पण आणि इकडे पण. त्यामुळे पगाराच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, पगार तिकडं पण आणि इकडं पण हा सेमच आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुमचे आता ज्यावेळेस नाही का तुम्ही जेलला जर जॉईन केलं तर इकडं तुमच्या विभागामधून पण बाहेर बदली होते का, तर विभागातून बाहेर बदली होत नाही, तुमचे फक्त विभागातल्या विभागात बदली होती. फक्त काय म्हणता ना, निगेटिव्ह पॉईंट हा आहे की तुमचं नाही का ज्या जिल्ह्यात तुम्ही आता समजा फॉर्म भरला आहे संभाजीनगर, तर त्याच ठिकाणी तुम्ही राहणार नाही, किंवा नागपूर आहे तर नागपूर ठिकाणीच राहणार नाही, तर त्या विभागात तुम्हाला फिरवलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणखी एक नाही का सगळ्यात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन बघा हा होता की ज्याप्रमाणे नाही का जिल्हा पोलीस आहे त्यांना QRT म्हणा, RCP म्हणा आणि कमांडो म्हणा, ह्या प्रकारचे नाही का ज्या फोर्स आहे तर यामध्ये नाही का जॉईन करता येतं, त्या पद्धतीनं जेलवाल्यांना करता येतं का. तर बघा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो बघा, जेल पोलिसांना नाही का कुठल्याही प्रकारचं हे QRT असेल, RCP असेल किंवा कमांडो असेल तर ह्या गोष्टीत जॉईन करता येत नाही किंवा याची ट्रेनिंग करता येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नाही का अगोदर सगळ्यात पहिले नाही का अभ्यासून घ्या किंवा माहिती करून घ्या, त्यावेळेसच तुम्हाला जर जॉईन करायचं तर तुम्ही करू शकता, किंवा तुमच्याकडं अदर ऑप्शन पण असतात. तर ही सारी माहिती होती की मुलांना नाही का माहीत नसते आणि त्यांचे नाही का क्वेश्चन होते, त्यामुळे म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखी जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नाही का नक्की कमेंट करू शकता आणि मी त्याचा तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.